हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. मी विशाल सर तुम्हा सर्वांचं आपल्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत करतो. आज आपण फार इम्पॉर्टंट पार्ट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा जो आपला थिअरी सब्जेक्ट आहे त्याचे आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये मी मॉड्यूल 1 ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याच्याशी रिलेटेड काही MCQs डिस्कस करणार आहे. फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हे फार इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, याची सगळ्यांनी काळजी घ्या. सो हे व्हिडिओ लेक्चर व्यवस्थितपणे फुल ऑफ कॉन्सन्ट्रेशननी बघा, जेणेकरून फर्स्ट मॉड्यूलचे IMP ऑब्जेक्टिव्ह तुमच्या नक्की लक्षात येतील. सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे HRM. HRM स्टँड फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. इन्श्युअर द अवेलेबिलिटी ऑफ कॉम्पिटंट. आता इथे ऍक्च्युली ना आपल्याला ऑप्शनची सुद्धा गरज नाही. HRM म्हणजे मी काय सांगितलं, ह्युमन रिसोर्स. ह्युमन रिसोर्स म्हणजेच काय, एम्प्लॉईज, आणि एम्प्लॉईज म्हणजेच काय, मॅन पॉवर. सो HRM ensure the availability of competent manpower. कुठलीही ऑर्गनायझेशन सक्सेसफुल होण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनला कॉम्पिटंट इफिशियंट एम्प्लॉईची गरज असते. सो HRM मुळेच ती गोष्ट पॉसिबल होते. त्यामुळे आपला आन्सर असणार आहे मॅन पॉवर. आपण ऑप्शन बघूया. फर्स्ट ऑप्शन कस्टमर, सेकंड पब्लिक, थर्ड मॅन पॉवर. सो आपलं राईट आन्सर काय असणार आहे, आपलं राईट आन्सर असणार आहे मॅन पॉवर. सो आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. HRM इन्श्युअर द अवेलेबिलिटी ऑफ कॉम्पिटंट मॅन पॉवर. इज इट क्लिअर? मॅन पॉवर आन्सर आहे. नेक्स्ट, डॅश इज द प्रोसेस ऑफ एस्टिमेटिंग फ्युचर मॅन पॉवर नीड्स ऑफ द ऑर्गनायझेशन. सो इथे ऑप्शन आधी आपण बघूया. ऑप्शन आपल्याला 3 दिलेले आहेत. प्रमोशन ऑफ एम्प्लॉईज, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग आणि प्लेसमेंट ऑफ एम्प्लॉई. सो प्रोसेस ऑफ एस्टिमेटिंग फ्युचर मॅन पॉवर नीड्स ऑफ द ऑर्गनायझेशन. भविष्यात किती लोकांची, किती एम्प्लॉईची आपल्याला गरज आहे, ती गोष्ट आपण कधी डिसाइड करणार. ऑब्विसली सुरुवातीला. सो कुठलाही बिझनेस सुरू करण्याच्या आधी किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी सुरू करण्याच्या आधी एक प्रॉपर प्लॅनिंग करावी लागते. काय करावी लागते? प्लॅनिंग. सो परफेक्ट प्लॅनिंग मीन्स हाफ वर्क डन. जर प्रॉपर तुम्ही प्लॅनिंग केलेली असेल तर तुमचं 50% काम इथेच पूर्ण होतं. सो भविष्यात आपल्याला किती मॅन पॉवर लागणार आहे त्याचं एस्टिमेट आपण आधीच करणार. सो ह्या ऍक्टिव्हिटी पैकी आधी काय केलं जातं? प्लॅनिंग. सो याचा आन्सर आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. सो आन्सर सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे आपलं आन्सर आहे ऑब्जेक्टिव्ह नंबर 2 चं. सो ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टिमेटिंग फ्युचर मॅन पॉवर नीड. किंवा नीडच्या ऐवजी नाही, ते रिक्वायरमेंट हा शब्द सुद्धा येऊ शकतो एक्झाम मध्ये. सो ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग असा शब्द तुम्ही बघितला की त्याचं आन्सर तुम्ही शोधायचं एस्टिमेटिंग फ्युचर मॅन पॉवर नीड किंवा फ्युचर मॅन पॉवर रिक्वायरमेंट. इज इट क्लिअर? सो भविष्यात आपल्या किती लोकांची गरज आहे एखादं पर्टिक्युलर टास्क कंप्लीट करण्यासाठी, ते आपण वेल बिफोर ऍडव्हान्स आपण डिसाइड करणार. सो ऍडव्हान्स मध्ये जे काय आपण डिसाइड करतो त्याला काय म्हणतात रे? त्याला म्हणतात प्लॅनिंग. सो आपला आन्सर असणार आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. सगळ्यांना लक्षात येत आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. चलो, सो ही झाली आपली सेकंड ऑब्जेक्टिव्ह. थर्ड ऑब्जेक्टिव्ह, डॅश एनालिसिस इज द प्रोसेस ऑफ स्टडिंग अँड कलेक्टिंग इन्फॉर्मेशन. सो इथे तुम्ही हा शब्द आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. स्टडिंग अँड कलेक्टिंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू ऑपरेशन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ स्पेसिफिक जॉब. सो जी इन्फॉर्मेशन आहे ती कशाशी रिलेटेड आहे?
ऑपरेशन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, बरोबर. आणि हा ऑपरेशन म्हणजे ऍक्टिव्हिटी, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ड्युटीज, कशाबद्दल, जॉब बद्दल. सो हे जे तुम्हाला बोर्ड वरती दिसतंय, मी रेड कलरनी अंडरलाईन केलेलं, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लावता येतोय का बघा. त्याच्या आधी आपण ऑप्शन्स बघूया. इथे सुद्धा 3 ऑप्शन आहे. फर्स्ट आहे जॉब, सेकंड आहे रोल, थर्ड आहे कॉस्ट बेनिफिट. सो लगेच तुमच्या डोक्यात आन्सर आलं पाहिजे. एका ठराविक जॉबशी रिलेटेड कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागणार आहेत किंवा काय रिस्पॉन्सिबिलिटी, काय ड्युटीज असणार आहे, ह्याची इन्फॉर्मेशन, ह्यालाच म्हणतात मित्रांनो जॉब अनालिसिस. ही जॉब अनालिसिसची डेफिनेशनच आहे. सो HRM चे ऑब्जेक्टिव्ह करताना एका गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे, ज्या काही डेफिनेशन्स आहेत त्या नीट एकदा तुम्ही पाठ करा. सो जॉब अनालिसिसची ही डेफिनेशनच आहे. जॉब अनालिसिस म्हणजे जॉबची डिटेल माहिती. तुम्हाला जर तो जॉब परफॉर्म करायचा आहे तर कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला परफॉर्म कराव्या लागणार, त्याचबरोबर तुमच्या ड्युटीज काय असणार आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती म्हणजे जॉब अनालिसिस. सो स्टडीइंग अँड कलेक्टिंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू ऑपरेशन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ स्पेसिफिक बिझनेस, स्पेसिफिक जॉब. तर याचा आन्सर आहे जॉब अनालिसिस. सो आन्सर नोट डाऊन करून घ्या, जॉब अनालिसिस. आणि मी जे काही तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतोय ते तुम्ही डोक्यात ठेवा, म्हणजे तुम्हाला पाठांतराची सुद्धा गरज लागणार नाही. इझिली ऑब्जेक्टिव्ह डोक्यात बसून जाईल. सो लक्षात आलं तुमच्या. सो थर्ड ऑब्जेक्टिव्ह आपली झालेली आहे. आन्सर आहे जॉब. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 4. डॅश इज अ प्रोसेस ऑफ सर्चिंग अँड अट्रॅक्टिंग कॅपेबल कॅन्डिडेट टू अप्लाय फॉर द जॉब. बघा तुम्ही सुद्धा आता ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार आहे. सो आपण जॉब साठी अप्लाय करतो. एखादी कंपनी कॅन्डिडेट सर्च करते. बघा शब्दावरून तुम्ही डोक्यात घ्या. आपण बघूया ऑप्शन्स काय काय आहे. सिलेक्शन, रिक्रुटमेंट, इंडक्शन. ही ऑब्जेक्टिव्ह फार इम्पॉर्टंट आहे. कंपल्सरी येणार म्हणजे येणार. IMP म्हणून मार्क करून ठेवा. सो आता बघा एखादी कंपनीला एम्प्लॉयची गरज आहे. सो ती अट्रॅक्टिव्ह कॅन्डिडेट सर्च करते आणि जे कॅन्डिडेट कॅपेबल आहेत ते अप्लाय करतात जॉबसाठी, ऍप्लिकेशन करतात. या प्रोसेसला काय म्हणतात रे? मराठीत सांगायचं झालं तर या प्रोसेसला म्हणतात भरती. सध्या पोलीस भरती आपल्याला माहिती आहे, बँक मध्ये भरती निघते. सो तुम्हाला फॉर्म भरावा लागतो, मग एक्झाम पास करावी लागते, इंटरव्ह्यू द्यावे लागतात, मग तुम्ही सिलेक्ट होता. ही सगळी प्रोसेस आहे की नाही. सो भरती म्हणजेच रिक्रुटमेंट. सो रिक्रुटमेंटचाच अर्थ काय आहे रे? भरती होणे. सो रिक्रुटमेंट इज अ प्रोसेस ऑफ सर्चिंग अँड अट्रॅक्टिंग कॅपेबल कॅन्डिडेट. सो तुम्ही सर्चिंग अँड अट्रॅक्टिंग कॅपेबल कॅन्डिडेट हा शब्द बघितला की तुमचं आन्सर डोक्यात आलं पाहिजे. रिक्रुटमेंट म्हणजे भरतीची प्रक्रिया. रिक्रुटमेंट इज द प्रोसेस ऑफ सर्चिंग कॅपेबल कॅन्डिडेट. इज इट क्लिअर? सो आन्सर आहे आपलं रिक्रुटमेंट. आणि मी सांगितल्याप्रमाणे मोस्ट IMP ऑब्जेक्टिव्ह आहे. सो तुम्ही डोक्यात ठेवा रिक्रुटमेंट इज अ प्रोसेस ऑफ सर्चिंग अँड अट्रॅक्टिंग कॅपेबल कॅन्डिडेट. सो ही झाली फोर्थ ऑब्जेक्टिव्ह. फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह. डॅश इज अ स्टँडर्ड फॉर्मॅट. स्टँडर्ड फॉर्मॅट हा शब्द आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बघा ऑब्जेक्टिव्हचे आन्सर देताना बरेच ऑब्जेक्टिव्ह जे आहेत हे थोडा सेन्स वापरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचा आन्सर देता आलं पाहिजे. सो त्या क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्टिव्हचं जे काही स्टेटमेंट आहे त्याच्यातले कीवर्ड्स तुम्ही शोधून काढायचे, इम्पॉर्टंट वर्ड्स, आणि त्या बेसवरती थोडासा सेन्स वापरायचा. 99% तुम्ही करेक्ट आन्सर देऊ शकता ह्या कन्सेप्टमुळे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जी काय तुमची ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे, सो ही ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट देताना तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. सो या 5व्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलंय तर एक स्टँडर्ड काय असणार आहे? फॉर्मॅट ऑफ द कंपनी. कंपनीचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणजे ठरलेला फॉर्मॅट आहे. तो ऑब्टेन इन्फॉर्मेशन. बघा कशाशी रिलेटेड आहे तो फॉर्मॅट? ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट
एव्हरी कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द जॉब. सो कॅन्डिडेट जेव्हा जॉब साठी अप्लाय करतो तेव्हा तो एक फॉर्म भरतो. त्या फॉर्मचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो. जसं बघा क्लासमध्येही तुम्हाला ऍडमिशन पाहिजे तर तुम्ही ऍडमिशन फॉर्म भरता की नाही. सो त्याच्यामध्ये तुमचं नाव आलं, नंबर आला, ऍड्रेस आला, तुमचा फोटो आला, तुमचा क्वालिफिकेशनशी रिलेटेड डिटेल्स आल्या, तुमची सिग्नेचर. सो असा काही एक फॉर्मॅट ना ठरलेला असतो. तुम्ही कुठलाही फॉर्म बघा. सो इथे सुद्धा तुम्हाला जर अप्लाय करायचंय तर तुम्हाला फॉर्म भरावा लागणार. सो कंपनीचा जो काय स्टँडर्ड फॉर्मॅट असतो फॉर्मचा त्याला काय म्हणतात. चला ऑप्शन्स बघूया आपण. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह कळालं काय ऑब्जेक्टिव्ह. सो कंपनीचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो फॉर्मचा ज्याच्यामध्ये कॅन्डिडेटनी सगळ्या डिटेल्स फिलअप करायच्या आहेत. सो कॅन्डिडेटनी डिटेल्स फिलअप केल्यावरती कंपनीला सगळी इन्फॉर्मेशन मिळते अबाउट द कॅन्डिडेट. सो अशा फॉर्मॅटला काय म्हणतात. सो 3 पॉइंट आहे. ऍप्लिकेशन ब्लँक, अपॉइंटमेंट फॉर्मॅट, ऍप्लिकेशन फॉर्म. आता इथे सगळ्यांचा आन्सर असेल सर ऍप्लिकेशन फॉर्म. कारण फॉर्म या शब्दाशी आपण जास्त परिचित आहोत, फॅमिलियर आहोत. सो आपला आन्सर ना सर ऍप्लिकेशन फॉर्म. पण लक्षात घ्या नॉर्मली ऍप्लिकेशन फॉर्म हा शब्द यूज केला जातो पण कंपनीच्या बाबतीत ऍप्लिकेशन ब्लँक हे राईट आन्सर आहे. ऍप्लिकेशन ब्लँक इज द राईट आन्सर. सो इथे सुद्धा बघा कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द जॉब. सो अप्लाइंग हा वर्ड आहे म्हणजे त्याला एक फॉर्म भरावा लागणार, त्याला ऍप्लिकेशन फॉर्म म्हणणार. पण नॉर्मली ऍप्लिकेशन फॉर्म हा शब्द वापरला जातो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये. जर का तुम्ही एखाद्या कंपनीसाठी तुम्हाला जॉब पाहिजे आणि एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय करताय तर जो काही एक कंपनीचा स्टँडर्ड फॉर्मॅट असतो त्याला म्हणतात ऍप्लिकेशन ब्लँक. सो बघा ज्या मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत ते सगळे स्टुडंट काय करणार तर ऍप्लिकेशन फॉर्म आन्सर देणार. पण ऍप्लिकेशन फॉर्म हे आपण जनरल टर्म आहे नॉर्मली वापरतो पण इकडे आपण HRM शिकतोय. सो HRM च्या बाबतीत त्याला ऍप्लिकेशन ब्लँक असं म्हणतात. सो अवर आन्सर इज ऍप्लिकेशन ब्लँक. बघा ऍप्लिकेशन ब्लँक नोट डाऊन करून घेतलंय तुम्ही. चला नेक्स्ट स्टेटमेंट. डॅश टेस्ट इज कंडक्टेड टू जज स्पेसिफिक टॅलेंट और स्किल. सो बघा तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये काय स्किल आहे हे फाइंड आउट करण्यासाठी कोणती टेस्ट घेतली जाते टू हँडल अ पर्टिक्युलर टाइप ऑफ जॉब. पहिल्यांदा क्वेश्चन नीट समजून घ्या. तुम्हाला तुमच्या लँग्वेज मध्ये क्वेश्चन समजला पाहिजे मग तुम्ही आरामात आन्सर देऊ शकता. सो काय क्वेश्चन सांगतोय एक टेस्ट आहे. सो कोणती अशी टेस्ट आहे जी स्पेसिफिक टॅलेंट और स्किल जज करण्यासाठी केली जाते. सो बघा इथे तुमच्या समोर आहे ऍप्टिट्यूड टेस्ट, इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजेच काय रे हुशारी, तुम्ही हुशार किती आहात. इंटरेस्ट म्हणजे काय लाईक्स अँड डिसलाईक, तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत. आणि ऍप्टिट्यूड या शब्दाचा जर तुम्ही अर्थ बघितला गुगलवर सर्च करून तर ऍप्टिट्यूड म्हणजे स्किल मित्रांनो. सो इथे आपला आन्सर आहे ऍप्टिट्यूड टेस्ट. सो जर एखाद्या कॅन्डिडेटचं स्पेसिफिक टॅलेंट किंवा स्किल जज करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठली टेस्ट घेतली जाते ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. सो आन्सर नोट डाऊन करून घ्या. ऍप्टिट्यूड इज द राईट आन्सर. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह. इन डॅश इंटरव्ह्यू अ लिस्ट ऑफ क्वेश्चन टू बी आस्क. बघा लिस्ट ऑफ क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये काय केलं जातं. जो इंटरव्ह्यूवर असतो इंटरव्ह्यू घेणारा तो कॅन्डिडेटला काय करतो क्वेश्चन विचारतो बरोबर की नाही आणि कॅन्डिडेटनी त्याचे आन्सर द्यायचे असतात. असंच होतं की नाही इंटरव्ह्यू मध्ये. सो ते काय म्हणतात कुठल्या प्रकारचं असं इंटरव्ह्यू आहे ज्याच्यामध्ये लिस्ट ऑफ क्वेश्चन टू बी आस्क्ड टू द कॅन्डिडेट इज प्रिपेअर्ड वेल इन ऍडव्हान्स. सो वेल इन ऍडव्हान्स आधीच क्वेश्चनची लिस्ट तयार केली जाते. सो कुठल्या प्रकारचं असं इंटरव्ह्यू आहे ज्याच्यामध्ये क्वेश्चनची लिस्ट आधीच तयार केली जाते. आन्सर बघा काय असणार. ऑप्शन आपण पहिल्यांदा बघूया. स्ट्रक्चर, अनस्ट्रक्चर आणि इन्फॉर्मल. सो नावावरून तुम्हाला कळेल याचा आन्सर आहे स्ट्रक्चर. इन्फॉर्मल म्हणजे फ्रेंडली, फॉर्मल म्हणजे ऑफिशियली. आलं का लक्षात. अनस्ट्रक्चर म्हणजे काहीच फिक्स नाहीये.
स्ट्रक्चर म्हणजे फिक्स आहे. बघा, एखादी बिल्डिंग बांधायची आहे तर ती बिल्डिंग बांधण्याच्या आधी ती कशा पद्धतीने बांधायची ते सगळा स्ट्रक्चर आधीच काय असतो रे, फिक्स केलेला असतो. जो स्ट्रक्चर म्हणजे फिक्स. सो इथे सुद्धा ते बोलतात वेल इन ऍडव्हान्स, लिस्ट ऑफ क्वेश्चन आधीच फिक्स केलेली आहे, तयार केलेली आहे. सो आन्सर आहे स्ट्रक्चर. ही पण IMP ऑब्जेक्टिव्ह आहे. स्ट्रक्चर इंटरव्ह्यू मध्ये कॅन्डिडेटला जे काही क्वेश्चन विचारले त्याची लिस्ट आधीच प्रिपेअर केलेली असते. सो आवर राईट आन्सर इज स्ट्रक्चर इंटरव्ह्यू. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 8, डॅश रिफर्स टू हॉरिझॉन्टल मुवमेंट. बघा, हॉरिझॉन्टल मुवमेंट हा इम्पॉर्टंट शब्द आहे ऑफ एम्प्लॉई इन रिस्पेक्ट ऑफ द जॉब. सो हॉरिझॉन्टल म्हणजेच काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. व्हर्टिकल म्हणजे अपवर्ड, बरोबर, वरती म्हणजे ज्युनियर वरून सिनियर झाला. आधी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह होता, आता सिनियर एक्झिक्युटिव्ह झाला. सो ह्याला काय बोलणार, तो एक स्टेप वरती गेला, बरोबर ना, म्हणजे ते झालं व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल म्हणजेच काय, त्याची स्टेप तीच आहे, इकडून तो तिकडे गेला म्हणजे आडवं म्हणू शकतो आपण, बरोबर ना. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडवं. सो बघूया आपण ऑप्शन्स काय आहे. ट्रेनिंग, ट्रेनिंग तर आन्सर नसणारच कारण ट्रेनिंगचा इथे काहीच संबंध नाहीये. प्रमोशन, प्रमोशन म्हणजेच काय, एक स्टेप पुढे, अपवर्ड. मुवमेंट कशी होणार, अपवर्ड. व्हर्टिकल. सो इथे बघा एक साथ दोन ऑब्जेक्टिव्ह आपले झाले असं लक्षात घ्या. जर इथे व्हर्टिकल मुवमेंट असं आलं ना तर आन्सर असणार प्रमोशन. सो आता क्लिअर आहे. हॉरिझॉन्टल मुवमेंट म्हणजे काय रे, ट्रान्सफर. तुम्ही ज्युनियर एक्झिक्युटिव्ह होता एका ब्रांच मध्ये, तुमचं दुसऱ्या ब्रांच मध्ये ट्रान्सफर केलं, तिथेही तुम्ही ज्युनियर एक्झिक्युटिव्हच आहे. सो तुमची पोस्ट वाढली का, नाही, पण तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला, सेम लेवल आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे सेम लेवल. सो आन्सर आहे ट्रान्सफर. प्रमोशन आन्सर कधी असणार ते पण नोट डाऊन करून घ्या. जर व्हर्टिकल मुवमेंट असं आलं, व्हर्टिकल म्हणजे एक स्टेप वरती, ज्युनियर होता पण सिनियर झाला तर प्रमोशन आन्सर असणार. सो इथे एक साथ मी दोन ऑब्जेक्टिव्ह डिस्कस केले तुमच्याशी. सो इथे आन्सर आहे ट्रान्सफर. हॉरिझॉन्टल मुवमेंट म्हणजे ट्रान्सफर. नेक्स्ट, डॅश रिफर्स टू फिटिंग द राईट पर्सन ऍट द राईट प्लेस ऑफ वर्क. आता राईट पर्सन ऍट द राईट प्लेस ऑफ वर्क म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजा एखाद्या कंपनीमध्ये अकाउंटंटचा जॉब आहे. कुठला जॉब आहे, अकाउंटंट, बरोबर. एखाद्या कंपनीमध्ये अकाउंटंटचा जॉब आहे आणि त्याच्यासाठी दोन कॅन्डिडेट आहेत. किती कॅन्डिडेट आहेत, दोन. तो एका कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन मध्ये अकाउंट्स मध्ये चांगले मार्क आहेत, 100 आउट ऑफ 95 पेक्षा जास्त मिळाले. आणि दुसरा कॅन्डिडेट आहे त्याला अकाउंट मध्ये फार कमी मार्क आहे, तो काटावर पास झालाय, 40% त्याला मिळाले. तर आता तुम्ही मला सांगा, ऍज अ HR मॅनेजर, तुम्ही समजा मॅनेजर आहात. सो तुम्ही ह्या दोघांमधल्या कोणाला अकाउंटच्या जॉब साठी सिलेक्ट करणार रे. तर ऑब्विसली तुमचा आन्सर काय असणार, सर ज्याला अकाउंट मध्ये 95 पेक्षा जास्त मार्क आहेत त्याला मी सिलेक्ट करणार कारण अकाउंटचा जॉब आहे. सो बघा, अकाउंटचा जॉब आहे, ज्या कॅन्डिडेटला अकाउंट्स मध्ये चांगले मार्क मिळाले त्याला ऑब्विसली तो जॉब भेटणार. ह्यालाच बोलणार राईट पर्सन फॉर राईट प्लेस. सो तुम्हाला नक्की आता मिनिंग कळली असेल. आता आपण बघूया ऑप्शन्स. रिक्रुटमेंट, रिक्रुटमेंट म्हणजे मगाशी झालं, सर्चिंग ऑफ अट्रॅक्टिव्ह कॅन्डिडेट म्हणजे रिक्रुटमेंट. सो रिक्रुटमेंट आन्सर नसणार. सिलेक्शन, सिलेक्शन पण नाहीये, संबंधच नाही. राईट आन्सर इज प्लेसमेंट. सो तुम्ही आता डोक्यात ठेवायचं, जर तुम्हाला असं आलं राईट पर्सन ऍट द राईट प्लेस की तुमचं आन्सर असलं पाहिजे प्लेसमेंट. काय आन्सर असणार तुमचं, प्लेसमेंट. राईट पर्सन ऍट द राईट प्लेस म्हणजे तुम्हाला काय येत आहे हे बघितलं जाणार, त्याच्याप्रमाणे तुम्हाला जॉब दिला जाणार. सो त्याला बोलणार प्लेसमेंट. सो प्लेसमेंट मीन्स राईट पर्सन ऍट द राईट प्लेस. आणि तुम्हीच मला सांगा, तुमचा आवडता जॉब तुम्हाला मिळाला, तुम्हाला अकाउंट आवडतं आणि तुम्हाला अकाउंटचा जॉब दिला तर तुम्हाला कंटाळा येणार का, तुम्ही पूर्णपणे काय असणार, सॅटिस्फाय असणार, तुम्ही तुमचं काम मनापासून करणार. या गोष्टी पण डोक्यात घ्या. सो प्लेसमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्लेसमेंटमुळे जॉब सॅटिस्फॅक्शन होतं. काय होतं, जॉब सॅटिस्फॅक्शन. सो आपलं ऑब्जेक्टिव्ह नंबर 9 चा आन्सर आहे प्लेसमेंट. बरोबर आहे. प्लेसमेंट म्हणजे काय डोक्यात ठेवणार, राईट पर्सन ऍट द राईट प्लेस. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 10, डॅश इज द प्रोसेस ऑफ चूजिंग राईट पर्सन फॉर द राईट जॉब. सो इथे पण आलंय बघा राईट पर्सन फॉर द राईट जॉब, पण
इथे इम्पॉर्टंट वर्ड आहे चूजिंग. सो आपण चूज करतो म्हणजेच काय करतो रे, सिलेक्ट. सो आन्सर काय असणार बघा, लगेच कळालं पाहिजे तुम्हाला, दिसतंय स्क्रीनवरती. आन्सर काय असणार, सिलेक्शन. सो हे तुम्ही कॉमन सेन्सने आन्सर देऊ शकता. दॅट इज द प्रोसेस ऑफ चूजिंग. चूज करणं म्हणजेच काय रे, सिलेक्ट करणं. 10 कॅन्डिडेट आहेत, त्याच्यामधला एक कॅन्डिडेट जो प्रॉपर आहे, अकाउंटचा जॉब आहे आणि 10 मध्ये जो अकाउंट मध्ये चांगले मार्क्स मिळाले त्या कॅन्डिडेटला आपण चूज केलं म्हणजे सिलेक्ट केलं. सो सिलेक्शन इज अ प्रोसेस ऑफ चूजिंग द राईट पर्सन फॉर द राईट जॉब. सो अवर राईट आन्सर इज सिलेक्शन. होप यू अंडरस्टँड. Are you getting my point? Selection is the process of choosing the right person for the right job. So choosing या वर्ड वरून तुम्हाला कळायला पाहिजे आन्सर असणार आहे सिलेक्शन. नेक्स्ट, इंटरव्ह्यू इज अ डॅश कम्युनिकेशन बिटवीन कॅन्डिडेट अँड इंटरव्ह्युअर. ऑप्शन बघूया, 1 वे, 3 वे, 3 वेचा तर संबंधच नाही, 2 वे. काय आन्सर असणार सांगा. सो इंटरव्ह्यू म्हणजेच काय रे, फेस टू फेस कम्युनिकेशन होतं. कोणाचं, इंटरव्ह्यूवर आणि कॅन्डिडेटचं, बरोबर. सो इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारणार आणि कॅन्डिडेट उत्तर देणार. सो ह्या दोघांमधलं कम्युनिकेशन काय असणार, 2 वे कम्युनिकेशन. सो राईट आन्सर इज 2 वे कम्युनिकेशन. सो मी बोललो ना, काही ऑब्जेक्टिव्हचा आन्सर सेन्स वापरून सुद्धा आपण देऊ शकतो. सो आन्सर राईट आहे 2 वे कम्युनिकेशन. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह नंबर 12, डॅश टेस्ट मेजर्स द स्किल अँड नॉलेज रिक्वायर्ड फॉर अ जॉब. सो कुठली टेस्ट केली जाते ज्याच्यामुळे तुमचं स्किल आणि नॉलेज कळणार. बघा ऑप्शन मग सांगा. जीके म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे, जीके म्हणजे काय रे, जीके म्हणजे जनरल नॉलेज. सो जनरल नॉलेज नसणार. इंटरेस्ट म्हणजे काय मी सांगितलं, लाईक्स अँड डिसलाईक. सो आता मला तुमचं नॉलेज जज करायचं आहे. सो मी कुठली टेस्ट घेणार, परफॉर्मन्स टेस्ट. फॉर एक्झाम्पल तुम्हाला अकाउंट मध्ये 95 मार्क्स समजा मिळाले तर मी काय करणार, तुम्हाला एखादी बॅलन्स शीट ड्रॉ करायला सांगणार, टॅली करायला सांगणार. सो मला हे केल्यामुळे लगेच कळणार की हा बाबा ह्या कॅन्डिडेट मध्ये ती क्वालिटी आहे, त्याला असेच 95 मार्क्स मिळालेले नाहीयेत, तुक्का मारून 95 मार्क्स मिळालेले नाहीयेत. त्याला मी बॅलन्स शीट दिली, ती बॅलन्स शीट त्याने टॅली सुद्धा केली. सो तुमच्यामध्ये जे नॉलेज आहे ते मला परफॉर्मन्स टेस्ट वरून कळणार. सो आवर राईट आन्सर इज परफॉर्मन्स टेस्ट. सो परफॉर्मन्स आन्सर आहे. सो हे नोट डाऊन करून घ्या. परफॉर्मन्स टेस्ट मेजर्स द स्किल अँड नॉलेज. नॉलेज आला ना शब्द की परफॉर्मन्स टेस्ट, लक्षात ठेवा. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह नंबर 13, इन डॅश इंटरव्ह्यू are conducted as per the rules and regulations, rules and practice. सो रूल प्रमाणे जे कंडक्ट केलं जातं त्याला मित्रांनो म्हणतात फॉर्मल. काय म्हणतात, फॉर्मल इंटरव्ह्यू. कुठलं इंटरव्ह्यू, फॉर्मल. इनफॉर्मल म्हणजे काय रे, इनफॉर्मल म्हणजे फ्रेंडली, जस्ट अर्जन्सी आहे, मला एखादा कॅन्डिडेट पाहिजे आणि नॉर्मली फ्रेंडली वेनी मी इंटरव्ह्यू घेतला आणि त्याला मी जॉब पण दिला, सो त्याला बोलतात इनफॉर्मल. इथे अजून एक स्ट्रेस इंटरव्ह्यू म्हणजे काय लक्षात घ्या. स्ट्रेस म्हणजे काय, त्रास देणे, समोरच्या कॅन्डिडेटला त्रास देणे. सो जो इंटरव्ह्यूवर आहे ना तो असे काही अनोइंग प्रश्न विचारणार ज्याच्यामुळे समोरच्या कॅन्डिडेटला त्रास होणार. सो त्या प्रकारच्या इंटरव्ह्यूला म्हणतात स्ट्रेस इंटरव्ह्यू. एक्झामला स्ट्रेस इंटरव्ह्यू पण येऊ शकतं. इथे हा पॉइंट आला, बरं झालं, स्ट्रेस इंटरव्ह्यू. सो स्ट्रेस इंटरव्ह्यू हा पण एक इंटरव्ह्यूचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं, जो इंटरव्ह्यूअर आहे तो कॅन्डिडेटला असे काही प्रश्न विचारतो ज्याच्यामुळे तो कॅन्डिडेट स्ट्रेसफुल फील करतो. त्याला असं वाटतं हा काय मला असे प्रश्न विचारतोय, पण ते प्रश्न विचारणार म्हणजे त्याचा हेतू का असतो माहितीये, जो काय तुम्ही जॉब परफॉर्म करणार आहात ना त्या जॉबसाठी, त्या जॉब मध्ये भरपूर स्ट्रेस असणार. सो तुम्ही किती स्ट्रेस सहन करू शकता, तुमच्यामध्ये किती पेशन्स आहेत हे बघण्यासाठी तुम्हाला अनोइंग प्रश्न विचारले जाणार ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. सो अशा इंटरव्ह्यूला स्ट्रेस इंटरव्ह्यू म्हणतात. पण इथे आपलं राईट आन्सर काय आहे रे, फॉर्मल. रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे, लक्षात घ्या, कंडक्टेड हॅज पर रूल्स असं जर तुम्हाला दिसलं, कंडक्टेड हॅज पर रूल्स, तर तुम्ही आन्सर काय द्यायचं, फॉर्मल इंटरव्ह्यू. आणि फ्रेंडली वेनी असेल तर इनफॉर्मल. सो इथे आपला आन्सर आहे फॉर्मल. सो बघा इथे टोटल 13 ऑब्जेक्टिव्ह झाले, बरोबर. सो आपण फर्स्ट
जो मॉड्यूल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्याच्याशी रिलेटेड टोटल 13 ऑब्जेक्टिव्ह आपण शिकलो. हे IMP ऑब्जेक्टिव्ह आहे. मे बी ह्या 13 पैकीच मॅक्झिमम तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह तुमच्या युनिव्हर्सिटी ऑनलाईन एक्झाम टेस्ट मध्ये येणार. त्यामुळे ही व्हिडिओ व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका, आन्सर डोक्यात ठेवा, तुम्हाला नक्की चांगले मार्क्स मिळतील. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मॉड्यूल नंबर 2 चे ऑब्जेक्टिव्ह डिस्कस करू. सो आपला आजचं लेक्चर संपलं असं मी डिक्लेअर करतो. थँक्यू, बाय.